नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे फॉर्म हे ॲप्रूव्ह झालेले असतील, मंजूर झालेले असतील, त्यांना अशा प्रकारचा SMS हा आलेला असेल आणि ज्यांचे फॉर्म हे डिसॲप्रूव्ह झालेले असतील त्यांना अशा प्रकारचा SMS आपल्या मोबाईलवर हा आलेला असेल। तर मित्रांनो, ज्या महिलांच्या अर्जामध्ये काही त्रुटी आहेत अशा महिलांना आपल्या मोबाईलवर SMSद्वारे हे कळविण्यात आलेले आहे आणि त्याची जी काही त्रुटी आहे आपण योग्य ती कागदपत्रे तिथे सादर करून त्या महिलांनी आपला अर्ज हा रिसबमिट करायचा आहे। तर छाननी दरम्यान नाकारण्यात आलेला अर्ज भरला आहे तेथूनच पुन्हा तो भरणे हा अपेक्षित आहे। म्हणजेच यापूर्वी नारी शक्ती दूत ॲपवरून भरलेले अर्ज पुन्हा त्याच ॲपवरून सुधारित करून म्हणजेच एडिट करून भरणे हे आवश्यक आहे। या योजनेबाबत सद्यस्थितीत नारी शक्ती दूत ॲप पुढील 4 दिवस बंद राहणार असल्याने लाभार्थी यामध्ये अर्ज एडिट करू शकणार नाही, परंतु 4 दिवसानंतर हे ॲप पुन्हा कार्यान्वित केले जाणार आहे। तर मित्रांनो, आपल्या माहितीकरता मोबाईलमधील नारी शक्ती ॲप हा आता नवीन अर्जासाठी कायमस्वरूपी बंद करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे दिनांक 1 ऑगस्ट 2024 पासून ते 6 ऑगस्ट 2024 दरम्यान जे काही नवीन अर्ज आहे हे थांबविण्यात आलेले होते आणि आता 12 ऑगस्ट 2024 पर्यंत नवीन अर्ज हे थांबविण्यात आलेले आहेत। त्याप्रमाणे मित्रांनो, नवीन जे काही अर्ज आहे हे 13 ऑगस्ट 2024 नंतरच सुरू होणार आहे आणि 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिला यामध्ये फॉर्म भरू शकणार आहेत। तर असं एक सूत्रांच्या दिलेल्या माहितीनुसार असं एक अपडेट आहे। तर याचं काही अजून ऑफिशियली अनाउन्समेंट झालेली नाही मित्रांनो। तर ही जी काही माहिती आहे ही सूत्राकडून देण्यात आलेली आहे। तर यामध्ये बदलसुद्धा होऊ शकतो। त्याचप्रमाणे महत्त्वाचं असं आहे की राज्य शासनाच्या नियमानुसार संबंधित ॲप किंवा पोर्टल लोडनुसार यामध्ये बदलसुद्धा केला जाऊ शकतो। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी तयार करण्यात आलेले नारी शक्ती दूत ॲप पुढील 4 दिवस बंद राहणार आहेत, त्यामुळे लाभार्थी अर्ज दुरुस्ती करू शकणार नाही। हे ॲप कार्यान्वित झाल्यानंतर मात्र आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्यात। तसेच नवीन अर्ज भरण्यासाठी वेब ॲप्लिकेशन लिंक तयार करण्यात आलेली आहे। नव्याने प्राप्त होणाऱ्या अर्जांच्या बाबतीत व ऑफलाईन पद्धतीने शिल्लक असलेले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी सकाळपासून नवीन उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंकवर कामकाज करण्यात येणार आहे। पात्र महिलांनी काळजी करू नये। नवीन अर्ज भरण्यासाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाच्या सर्व्हरचे कामकाज सुरू असल्याने मंगळवार सकाळपर्यंत त्या लिंकवर अर्ज भरता येणार नाहीत। नव्याने प्राप्त होणाऱ्या अर्जांच्या बाबतीत व ऑफलाईन पद्धतीने शिल्लक असलेले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे कामकाज मंगळवार दिनांक 6 पासून करण्यात आले आहे। पात्र महिलांनी काळजी करू नये असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास जामसिंग गिरासे यांनी केले आहे। तर यामध्ये जर काही बदल झाला तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून हे कळवले जाईल। हे होतं एक लाडक्या बहिणीविषयी महत्त्वाचं असं एक अपडेट। भेटूया असेच एका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।